मयूर हेंडे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. ओहो यावेळेस फुल टॉस, परंतु डीप मधून क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने येतोय. सिंगल घेतली आहे, या सिंगल बरोबर स्ट्राईक रोटेट होते आणि या एका बरोबर जाऊ फळक 9 या आकड्यावर. हा इथे मात्र बकासूर या नंदीच या बैलगाडा शर्यतीतील क्षेत्रातील दैवताचं आगमन होत आहे. सर्वप्रथम पाली नगरीच्या बल्लाळेश्वराचं दर्शन तिथे घेतलं जात आहे. आता बल्लाळेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर इथे मात्र झेल सुटला आहे पॉईंटमध्ये. भगवंताचं दर्शन घेतल्यानंतर आता इथे अगदी क्षणार्धात त्याचं आगमन होते, परंतु रस्ता कृपया आपण मोकळा करून द्यायचा आहे. आम्हाला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना त्याच्यासोबत फोटो काढण्याची इच्छा आहे, त्या सगळ्यांची फोटो काढण्याची इच्छा इथे आज पूर्ण होणार आहे. सुयोग यस थँक्यू. जर पाहिलं तर पॉईंट क्षेत्रामध्ये झेल ड्रॉप झालाय. पाटीस अर्थातच प्रतीक पाहायला मिळाला, परंतु शुभमकडे पुन्हा स्ट्राईक आली आहे. राणा ओहो यावेळेस स्विच हिट, आणखीन एक लाजवाब भरपूर चांगला फटका राणा मोरेच्या बॅट मधून. लाजवाब 7 धावांसाठी. थँक्यू डीजे. या 6 बरोबर धाव फळक पुन्हा पुढे जातोय 16 या आकड्यावर. 16 धावा, पॉवर प्लेचं शतक आहे. आता मात्र लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हर मध्ये घेण्यात आलाय, परंतु राणा मोरे म्हटल्यानंतर रोहा तालुक्यामध्ये ज्याने अगदी आपल्या नावाचा डंका वाजवलाय ना, तो खेळाडू समोर आहे, मग तो हार मानणार नाहीये ना. ओहो यावेळेस आणखीन एका फ्लॅटून फटका पाहायला मिळाला. आणखीन एक चेंडू वन बाउन्सी मारेशा पार चौकार. शतक क्रमांक पहिलं संपलं आणि शतक क्रमांक दुसरा घेऊन आलाय गोलंदाजी मार्कवर कल्पेश. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं शतक कल्पेशकडे ती जबाबदारी दिली आहे. इथे मात्र अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी नगरसेवक आदरणीय सुधाकर दादा मोरे अर्थातच पप्प्या शेठ यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचंही आपण सहर्ष स्वागत करूया. दिघे हॉटेलचे आमचे मित्र, कायमच आमच्यावर प्रेम करणारे मोनिका याचंही आगमन झालेलं आहे, त्याचंही आपण मिलिंद दादांच्या वतीने सहर्ष स्वागत करूया. आलेल्या सगळ्या माणसांना, आलेल्या सगळ्या छोट्या छोट्या मुलांना आहे की आपल्या सगळ्यांचं प्रेम आम्ही जाणतोच, परंतु आपल्याला कोणतीही घाई गडबड न करता आपण या बकासूरचं स्वागत टाळ्यांच्या गजरामध्ये आणि त्याच्या नावाच्या जयघोषामध्ये करायचं आहे, फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये. सुयोग ओहो यावेळेस बॅक फुटबॉल जाऊन पंच केला, लॉंग ऑनच्या वरतून क्लिअर केलाय. पहिल्या चेंडूवरती भव्य स्वागत केलाय शुभमच्या बॅटमधून. षटकाराबरोबर धावफलक 26 या आकड्यावर. आदरणीय आमचे मुख्य व्यासपीठावरती बसलेले आमचे सर पोटे सर देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. शीज सर देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. त्याचबरोबर सतीश गायकवाड हे देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. तुम्हा सर्वांचंच मी हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. चला व्हॉलेंटियर्स इथे आहेत, सगळे प्रेक्षक सुद्धा तिथे सज्ज झालेले आहेत. नक्की पंचांचा अगदी फेअर निर्णय इथे बघायला मिळतोय. सुयोग चांगला जज केला, अगदी शेवटपर्यंत चेंडूपर्यंत नजर ठेवला. मिड विकेटला भरपूर चांगली कॅच पकडली. सनी धुमाल तिथे होते, भरपूर चांगली कॅच सनीने पकडली. आमच्या ऑफिशियल पंच रिव्ह्यू घेतलाय, चेक करायचंय कारण की सेफ आहे की षटकार आहे हे देखील पाहायचंय. चला तिसरा पंचांची मदत इथे घेतली जाते. आज अतिथी मंचकापेक्षा जास्त गरजे रणजित काका आपण पाहतोय ती म्हणजे मैदानावर आहे. एफ एस स्पोर्ट्सच्या सगळे कॅमेरामॅन यांना विनंती आहे की एकदा आपल्या प्रेक्षकांना
आपण आपल्या करा, जेणेकरून या स्पर्धेची लोकप्रियता आपण ओळखू शकतो. आणि इच्छू याच्याकडे ही संपूर्ण जबाबदारी आहे आणि त्यामुळे त्याच्याकडे सुद्धा आपण एकदा फोकस करा, त्याची छबी आपण FS स्पोर्ट्स लाईव्ह वर दाखवा, कारण प्रचंड मेहनत त्याची राहिलेली आहे. विकेटचा पतन होतोय. होतंय काय? आमचे लाडके अगदी हॅलो, आम्ही हॅलो, चेक. नेहमीच सर तुम्ही माझ्यासाठी सर आहात, परंतु नक्कीच जेव्हा आपण मैदानामध्ये भेटतो नेहमीच आपण मैत्रीसारखी राहतो असे आमचे बारुंग सर, महेश सर, तुमचं देखील आपण या स्पर्धेमध्ये आवाज नक्कीच ऐकणार आहोत. तुमचं देखील सर स्वागत आहे. निशी येतो मैदानामध्ये, टीमचा कॅप्टन निशी. नक्कीच रोहा तालुक्यामध्ये या खेळाडूचं देखील भरपूर आदराने नाव घेतलं जातं असं निशी कर्णेकर बॅटर मैदानामध्ये एंटर झालेत. धक्का क्रमांक पहिला जर पाहिलं तर 26 या आकड्यावर पाहायला मिळेल. देवेन, आपल्याला विनंती आहे की एकदा आयोजकांकडून की आपण एकदा जे आपले प्रेक्षक आहेत त्या प्रेक्षकांकडे एकदा कॅमेरा आपण वर्तुळाकार फिरवावा, जेणेकरून प्रेक्षक जे कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला हात करतील त्या प्रेक्षकांची गर्दी आणि या स्पर्धेची लोकप्रियता आणि मिलिंद दादांचा वाढदिवसाचा यशस्वीता आपल्या सगळ्या लोकांना कळेल. एकदा चला बोला गणपती बाप्पा. इथे मात्र निशी करणे चढवला हल्ला. रोहाची एक्सप्रेस इथे मात्र धडाडली आहे. रायगड प्रीमियर लीग असेल, ठाणे प्रीमियर लीग असेल, रोहा प्रीमियर लीग असेल, RTPL असेल, अशा ठिकाणी निशी गाजतोय. मात्र आज या मैदानावर जी चर्चा रंगली आहे बकासूर नावाच्या वादळाची, ती चर्चा राणा मोरे आमच्या हरिचंद्र काकांचा सुपुत्र आणि जोडीला आहे, तो म्हणजे कर्णेकर कुटुंबियांचा गळ्यातील ताईत निशी कर्णेकर. सुयोग. नक्कीच आल्या आल्या जसं काही पवेलमधून सेट होऊन आला होता की काय हा बॅटर, आल्या आल्या तडाखा दिला, आडव्या बॅटने पुल केला आणि मग तदनंतर वाईडिश काऊ कॉर्नर मध्ये एक धमाकाच पाहायला मिळाला. या 6 बरोबर धाव फलक पुढे जाईल 32 या आकड्यावर. गोलंदाजी मार्कवर आपण कल्पेशला पाहतोय. कल्पेशने विकेट जरूर घेतली आहे, परंतु 2 मोठे फटके देखील त्याच्यावरती आक्रमण देखील पाहायला मिळालंय. पुन्हा एकदा सज्ज झाला राईट ऑन द ओव्हर द विकेटने कल्पेशला आपण पाहतोय. ओहो, फास्ट चेंडू, भरपूर वेग होता. टप्पा पडल्यानंतर चेंडूने उचलीत घेतली नाहीये हे सांगतोय निशी. नॉन स्ट्रायकिंगच्या फलंदाजाला की टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडंसं खाली राहिलाय आणि मग डॉट बॉल येतोय. कमबॅक करताना पाहायला मिळालाय गोलंदाज कल्पेश. आणि मग जिथे आपण पाहिलं लॉंग ऑन वरून स्वतः यष्टीरक्षक मयूर हेंडेला आपण पाहतोय यष्ट्यांच्या मागे, परंतु फॉलो थ्रो मध्ये थोडंसं अडथळा पाहायला मिळालाय. आणि नक्कीच थांबणं योग्य स्वीकारलंय गोलंदाज कल्पेशने, कारण की जेव्हा जेव्हा वेगवान गोलंदाजांचा फॉलो थ्रो चुकतो आणि मग तेव्हाच थांबणं योग्य ठरतं आणि तेच केलंय इथे गोलंदाज कल्पेशने. दडपण आहे ना, कारण की एक मोठी मॅच आणि मोठे बॅटर देखील समोर आहेत. हो, यावेळेस आडव्या बॅटने पुन्हा एकदा प्रहार केलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून. आणखीन एक मोठा फटका, 6 धावांसाठी षटकार. शिक्षक आणि एक फॅन आपल्या नंदीची वाट पाहतायत. यावेळेस भरपूर चांगला चेंडू पाहायला मिळालाय. स्ट्रॉंग अपील, परंतु अपील मध्ये उत्साह जास्त आणि आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला. शतक क्रमांक 2 संपलाय. 2 शतकांचा खेळ संपला. 2 शतकाबरोबरच धाव फलक 38 या आकड्यावर. इथे मात्र आपण बघतोय कुमार वैद्य क्रीडांगणाची जी बैठक व्यवस्था आहे, तिथे आमचे मित्र विनायकजी राऊत बसलेले आहेत, विवेक साकर्ले बसलेले आहेत, मोबीन, संपूर्ण सिद्धेश्वर गाव बसलेले आणि अक्षरशः भरून गेलेले हे स्टेडियम आपल्याला बघायला मिळते. मिलिंददादा देशमुख यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून बकासूरचं आगमन जरा लांबलेलं आहे हे आपल्याला माहीत आहे, परंतु अगदी त्याची लोकप्रियता असण्या कारणाने परली, पेडली, जांभूळपाडा इथे त्याचं भव्य दिव्य फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये स्वागत झालंय. आणि आता स्पर्धेचे
यांची गाडी आली की लगेचच बकासूरचं आगमन फटाक्यांच्या आतिषबाजीत होईल. सुयोग. थँक्यू सर. शतक क्रमांक जर पाहिलं तर 2 शतकांचा खेळ संपलाय आणि मग 2 शतकाचा खेळ संपल्यानंतर अद्याप धाव फलकावरती 38 धावा धाव फलकावर लागलेत ना, मग अजूनही 2 शतकांचा खेळ बाकी आहे. मग या 2 शतकामध्ये कुठपर्यंत मजल मारणार हे देखील पाहायचंय मैदानामध्ये. गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिल्या संघाकडून 3रं शतक योगेशला आमंत्रित केलंय. योगेशला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. समोर राणा मोरे, निशी कर्णेकर ची जोडी मैदानामध्ये. हॅलो. आदरणीय पिंट्या दादा यांचे इथे आगमन झालेलं आहे. डॉट बॉलची सांगता होते यावेळी चांगला चेंडू आणि मग कमबॅक करताना जरूर पाहायला मिळतील का, कारण की पहिल्या 2 ओव्हरमध्ये 38 लागलेत. आता मात्र 2 ओव्हरमध्ये थोडंसं कमबॅक करावं लागेल फिल्डिंग करणाऱ्या टीमला आणि तेच इथे पहिल्या चेंडूवरती झालंय. आदरणीय पिंट्या दादांचे इथे शुभागमन झालंय. दादांना विनंती आहे की या आपण मुख्य अतिथी मंचाकडे. बकासूरचं इथे शुभागमन होते, त्याच्या समवेतच अनेक मान्यवरांचं शुभागमन होत आहे. आदरणीय आमचे गायकवाड सर असतील, वैद्य सर असतील, संपूर्ण अजय दादा असतील, या सगळ्यांची आपण नावं घेतच आहोत. परंतु आता विनंती आहे की या पिंट्या दादा येतोय आलाय, देवळात गेलाय. या आपण अतिथी मंचावर विराजमान व्हा. लगेचच बकासूरचं होईल आगमन आणि लगेचच स्वागत सुद्धा आपण करणार आहोत. जर पाहिलं तर राणा मोरे एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून खेळायचा प्रयत्न, बॅटची इनसाइड एज, तदनंतर मात्र विकेट किपर कोणतीच चुकी करत नाहीये. धक्का क्रमांक 2 38 वरती बाद होतोय आणि आता मात्र न्यू बॅटर मैदानामध्ये आशिष मोरे येतोय. हा खेळाडू देखील भरपूर चर्चेमध्ये आहे. लांबच लांब फटके याच्या बॅटमधून देखील पाहायला मिळतात. ओहो, आउटसाइड ऑफ स्टंप, भरपूर चांगला चेंडू. या ओव्हरमध्ये कमबॅक केलंय गोलंदाज योगेशने. योगेश धुमाळला आपण पाहतो गोलंदाजी मार्कवर. अद्याप 3 चेंडूचा खेळ झाला आणि 3 चेंडूमध्ये एकही धाव खर्च केलेली नाहीये. भरपूर चांगले चेंडू पाहायला मिळालेत. लोवर फुल टॉस बॅटने मिड विकेटला गॅप मध्ये चेंडू चाललाय भरपूर वेगाने. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधोमध आणखीन एक चेंडू सीमारेषा पलीकडे. 4 धावा पुन्हा एकदा 4 ने वाढेल. 42 या आकड्यावर. भरपूर चांगली बॅटिंग पाहायला मिळाली, परंतु या ओव्हरमध्ये कमबॅक देखील तितकं ताकदीचं झालंय. खराब चेंडू आणि त्यावर केलाय प्रहार, परंतु खराब स्ट्रोक देखील पाहायला मिळालं. मिड विकेटला पकडली जाते कॅच. धक्का क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर. राज मोरे, राज मोरे न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर झालेत. धक्का क्रमांक 3 42 या आकड्यावर. या ओव्हरमध्ये मी चर्चा करत होतो की कमबॅक झाले. पहिल्या 3 चेंडूमध्ये एकही धाव नव्हती, तदनंतर षटकार, तदनंतर विकेट, चौकार आला होता. ओहो, आउटसाइड ऑफ स्टंप, परंतु दंडित केलं जात आहे. एक्स्ट्रा रन येते. व्हाईट बॉल. या व्हाईट बरोबरच धाव फलक 1 ने पुढे जाईल. पाहता पाहता 43 या आकड्यावर 43 धावा धाव फलकार लागल्यात. ओहो, यावेळेस भरपूर स्ट्रॉंग अपील मध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. त्याचबरोबर जर पाहिलं तर शतक क्रमांक 3 संपलं. 3 शतकांचा खेळ संपला. 3 शतका अखेर 3 बाद 43 धावा धाव फलकार लागल्या. या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं ना सर, तर फक्त आणि फक्त 5 धावा पाहायला मिळाल्या. भरपूर चांगली गोलंदाजी मार्कवर योगेश होते. आणि आता मात्र पाणी घेऊन जा मैदानामध्ये.
आमचे वॉटर बॉय विनंती असेल मैदानामध्ये पाणी घेऊन जायचं आहे. आज जर पाहिलं तर जनरल अरुण कुमार वैद्य क्रीडांगण कचाकच भरलाय. त्याचं कारण काय? MD बिग बॅश आणि मग मिलिंद दादा देशमुख यांचं वाढदिवस आणि वाढदिवसाचे औचित्य साधून आपला लाडका नंदी 12 वेळा हिंदकेसरी झालेला बकासूर अगदी थोड्याच वेळात आपल्या भेटीला येतोय. मग सगळी पब्लिक आपण पाहू शकाल भरपूर उत्सुकता लागली आहे. यावेळी चांगला चेंडू जिथे गोलंदाजी मार्कवर ऋषी भगतला आपण पाहतोय. पहिला चेंडू डॉट बॉल येतोय आणि मग इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता निश्चित कर्रेकर यांचं, असफल ठरलंय. डॉट बॉल येतोय. पहिले 2 ओव्हर जर पाहिलं तर बॅटिंग टीम करणाऱ्याकडे होते असं वाटतोय आणि मग आता या ओव्हरमध्ये कमबॅक होताना पाहायला देखील मिळालंय. हो यावेळेस भरपूर चांगला फटका, बिग 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 हिट केला जातोय निश्चित कर्रेकर यांच्या बॅटमधून. आणखीन एक धमाका, 6 धावा. या षटकाराबरोबर धाव फलक 49 या आकड्यावर पाहायला मिळालंय. निशी कर्णेकर आपण पाहतोय फलंदाजी मार्कवर. ओहो यावेळेस फटका फसलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक कोणतीच चुकी करत नाहीये. धक्का क्रमांक 4 मैदानाच्या बाहेर. विनंती आहे जो आपण हे रेलिंगवरती जे प्रेक्षक बसले त्यांना विनंती आहे, पतुदंत आपले आयोजक त्यांना विनंती की थोडंसं दूर करायचं त्यांना. आणि ज्या मुख्य व्यासपीठाच्या उजव्या बाजूला बाईक पार्क केल्यात त्या देखील आपण तिथून बाजूला करायच्या आहेत. आपण प्लीज तिथून बाजूला व्हा. थोड्याच वेळात आपला लाडका नंदी इथे येतोय. प्रथमेश जंत सर्वांना थोडंसं बाजूला सरकवा विनंती असेल. अगदी 2 मिनिटांमध्येच इथे पोहोचतोय आपला लाडका नंदी, त्यामुळे विनंती आहे थोडं सहकार्य करा. आपल्या भेटीला येतोय त्यामुळे आपलं देखील सहकार्य तितकंच मोलाचं आहे. श्रवण न्यू बॅटर आलेत परंतु यावेळेस बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाहीये. विकेट सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न आणि हो विकेटचं पतन. आणखीन एक धक्का. तिथे बकासूरची रॉयल एंट्री थोड्याच वेळात 5 मिनिटांमध्ये आपला समोर येणार आहे. आपण पाहतोय आता स्क्रीनवरती श्री गणेश हॉटेलला बकासूरची एंट्री झाली आणि तिथून बकासूर आता निघालाय थेट या मैदानाच्या दिशेनं. हॉटेल श्री गणेश आपल्या स्क्रीनवरती लाईव्हला तुम्हाला पाहायला मिळेल, जिथे सागरजी मोरे यांच्या मालकीच्या हॉटेलला भेट देऊन आता बकासूर थेट आपण जर पाहिलं तर मैदानाच्या दिशेला वाटचाल करत असताना पाहायला मिळते. सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे जी बकासूरसाठी जो व्यासपीठ उभा केला आपण आणि त्याच्या बाजूला जी रेलिंग आहे त्या रेलिंगवरती कुणी बसू नका. बघा छोटे चिमुकले जे काही बाकी प्रेक्षक आहेत सगळ्यांना विनंती करतो आपण तिथून उतरा, जेणेकरून आमचे आयोजक तिथपर्यंत पोहोचतील, आपल्याला तिथून उठवतील. ते चांगलं वाटत नाहीये. आपण स्वतःहून तिथे जागा बनवा विनंती करतोय आणि आपण तिथल्या बाजूच्या गाड्या सुद्धा हलवा. येस ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. थँक्यू सर. त्याचबरोबर 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकाखेर धाव फलकावर धावा लागल्या 50 आणि जिंकण्यासाठी 51 धावांची गरज आहे. चला लगेचच फिल्डिंग लावून घ्यायची आहे आणि अगदी थोड्या वेळामध्येच आपला लाडका नंदी इथे
येतोय, त्यामुळे सर्वांनाच विनंती आहे, जे प्रेक्षक आतुरतेने आपल्या लाडक्या नंदीचे वाट पाहत आहेत त्यांना विनंती आहे की थोडंसं सहकार्य करा मित्रांनो. तुमचं सहकार्य आमच्यासाठी खूप प्रेरणादायी ठरेल. आपल्या स्क्रीनवरती तुम्ही पाहताय हॉटेल श्री गणेश अँड लॉजिंग. हा हॉटेल तुम्हा सर्वांच्या परिचयाचा किंबहुना याचा आयोजनातील सगळ्यांचंच लाडकं नेतृत्व सागरजी मोरे साहेबांचं आणि त्या हॉटेलला भेट देत असताना बक्कासूर बैलगाडी क्षेत्रातील देव, त्याच वेळेला मात्र आपण जर पाहिलं तर सगळ्या महाराष्ट्राचा लाडका नंदी म्हणून ज्याच्याकडे आपण आवर्जून पाहतो. आणि त्या बक्कासूरची एंट्री आता पाली नगरीमध्ये झाली आहे, श्री गणेश हॉटेलला झाली आहे. तर तिथून पुढे आता बक्कासूरचा प्रवास चालू झाला आहे. तो मैदानाच्या दिशेनं वाटचाल करत असताना पाहायला मिळते. प्रेक्षकांना लागलेली उत्कंठा, सगळ्या गोष्टीकडे आपण जर पाहिलं तर प्रेक्षकांचं लक्ष एका गोष्टीकडे आहे की बक्कासूर आणि बक्कासूर कधी या मैदानावरती येणार. आणि तो हो येतोय, तो आलाय, पाली नगरीमध्ये पोहोचलाय आणि थोड्याच वेळात या मैदानाच्या आतमध्ये सुद्धा तो येणार आहे. तसं मी विनंती करतोय, बॉलची मागणी केली जाते, त्याची पूर्तता मैदानाच्या आतमध्ये करा. मॅचला आपण सुरुवात करूया. जिकडे हॅलो चेक. इथे मात्र हुजूरच्या आगमनाच्या या अत्यंत सुखद क्षणी आदरणीय मिलिंददादा देशमुख यांच्या सौभाग्यवती देशमुख मॅडम यांचं आगमन झालंय. पार्थ देशमुख यांचं आगमन झालं. मॅडम यांचे आगमन, त्यांना विनंती आहे की आता जागा, हॅलो, मुख्य अतिथी मंचकाच्या समोर थोडी जागा करून द्यायची आहे. आपल्या आजच्या या स्पर्धेचे शिल्पकार मिलिंदजी देशमुख यांच्या सौभाग्यवती ॲडव्होकेट देशमुख मॅडम यांना आणि सर्व सहकाऱ्यांना की आपण मुख्य अतिथी मंचाकडे यायचं आहे. आमचे हर्षदजी मुंडे यांनी तुम्हाला सांगितलं की प्रवास आता सुरू झालेला आहे. ऑन गोईंग मॅचच्या दिशेने आपण जाऊया. सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. जे प्रेक्षक वर्ग आधी ते उपस्थित राहिलेत, आपण पाहतोय मिलिंद देशमुख साहेब पुरस्कृत MD धमाका बिग बॅश पाली 2026 भव्य आणि दिव्य असं भूतपूर्व टेनिस बॉल क्रिकेटचं पर्व. आज खऱ्या अर्थानं या पर्वाचा खंड पाली विभागाला गर्व राहील, गर्वानं मानूनच व्हावी असं दैवित्यमान सोहळा तुम्ही पाहताय. तुम्हा सर्वांच्या भेटीसाठी हे बॅटल चांगलं रंगेल. रोहा तालुक्यातील दोन दिग्गज खेळाडू, दोन चांगले ऑलराऊंडर एकमेकांच्या विरोधामध्ये. एका बाजूला मयूर एंडे तर त्याच्या विरोधामध्ये खेळत असताना निशी कर्णेकर तुम्ही पाहताय. साथीला मयूरच्या नवीन फलंदाज निलेश मैदानाच्या आतमध्ये. टार्गेट सेट झालं 51 धावांचं. एक मोठी टोटल 4 ओव्हरच्या मॅचमध्ये पहिला डाव संपल्यानंतर दुसऱ्या डावाचा पहिला बॉल. निशी कर्णेकरचा पहिलाच बॉल झेल सुटला. कॅच ड्रॉप. शुभमने केली आहे चूक आणि त्याच्यावरती षटकाराची मोहर. पहिला जे प्रेक्षक वर्ग सीमारेषेच्या जवळ आहेत त्यांना विनंती, आपण सीमारेषेच्या मागे या जी हिरव्या कलरची पट्टी आहे त्या पट्टीच्या मागे या. प्रेक्षकांना विनंती करतोय. मॅच ऑन झाली आहे. पहिल्या बॉलला षटकार आला मयूर एंडेच्या बॅटमधून. मागील मॅचमध्ये सुद्धा प्रथम सुरुवात त्यानं केली होती. कमी गतीनं फसवा बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरला. षटकार आल्यानंतर दुसऱ्याच बॉलवरती पुन्हा चौकार. असताना पाहिजे मिळतात. निशीनं पहिल्या बॉलला फसवलं होतं पण तिथून पुढे आता त्याच्यावरती आक्रमण. दुसरा बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. मिडॉनला चांगला फटका. फिल्डर आशिष मोरे बॉलच्या खाली. डॉट बॉलची सांगत येत असताना पाहिजे मिळते. 24 मध्ये 51 बनवायच्या होत्या. पहिल्या 2 बॉलला 10 बंटांना पाहायला मिळतात. तिसऱ्या बॉलला डॉट म्हणजे आता 3 चेंडू 10.
नाराजी व्यक्त केली जाते. मयूर सारखा एक सेट बॅटर किंबहुना तो यंदाच्या हंगामामध्ये बराचसा फॉर्म मध्ये पाहायला मिळालाय. मोठा फटका मारायचा होता, मिस टायमिंग, बॉल हवेत, फिल्डर बॉलच्या खाली. या मॅच मधील सर्वाधिक महत्वपूर्ण झेल जो कठीण होता तो सोप्पा बनवला. श्रवणनं कॅच पकडली आहे. विकेट नंबर 1, पहिला फलंदाज मयूर हेंडे. ज्यांचे कार्य परिश्रमाने ज्यांचे कार्य बहरले आले फळा आणि आज मिलिंद दादांच्याच वाढदिवसासाठी हा जनसमुदाय बकासूरच्या स्वागतासाठी झालाय गोळा. कारण त्यांच्या भाग्यवती देशमुख मॅडम इथे आलेले आहेत. त्या पद्धतीने आपण बघतोय संपूर्ण आमच्या महिला माता भगिनींचं सुद्धा आगमन झालंय. अगदी 2च मिनिटात आता बकासूर या नंदीचं इथे आगमन होतंय. परंतु मैदानात मॅच अप्रतिम चालू आहे. फायनलचा सामना हा असाच होणार आहे. हर्षद, पुढचा बॉल निशी, फुल टॉस पद्धतीचा बॉल फॉलोथ्रोमध्ये फील्ड करत असताना शरीराचा योग्य वापर, चांगली फिल्डिंग, बॅकअप त्याहून चांगले मिळते. अजून एका डॉट बॉलची सांगत आहे. निशीचं कौतुक करेल मी या गोष्टीसाठी की त्यावेळेला ज्यावेळेला मयूर हेंडे मैदानाच्या आतमध्ये पहिल्या मॅचमध्ये खेळत होतं त्यांना उल्लेखनीय कामगिरी त्याची केली. पण निशी म्हणाला होता की अशा पद्धतीची जर गोलंदाजी केली ना तर मयूर पहिल्याच ओव्हरमध्ये थांबवला जाऊ शकतो. एवढा अभ्यास असायला हवा समोरच्या बॅटरचा. तो निशीनं चांगला केला आणि होय मयूरला फसवलं आणि तिथून आता नवीन बॅटर नेहमीच ताकदीच्या जोरावरती ज्यानं लांब पल्ल्याचे फटके खेळले तो सनी फसलाय. या वेळेला दुसरा बॉल डॉट येत असताना पाहायला मिळते. एका चांगल्या षटकाची सांगता केली निशीनं. पहिल्या 2 बॉलला जेवढ्या धावा आल्या त्या शेवटपर्यंत तशाच्या तशा ठेवण्याचा कारनामा त्यानं केलाय. फक्त 10 धावांचं षटक इथे फेकत असताना निशी कर्णेकरला आपण पाहिलं. आता संघावरती जबाबदाऱ्यात मोठा, कारण की धावा थांबवायच्या 41 येणाऱ्या बॉलचा विचार केला तर 18 बॉल समोर आहेत. 18 बॉलमध्ये 41 धावा थांबवत असताना कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल. चला फास्ट खेळा विनंती करतोय. टीम रिषा 11 रोट खुर्द रोहा तालुक्यातील 2 असे दिग्गज संघ आहेत. ज्वाला नागोटणं म्हटल्यानंतर नागोटणे विभागातून येत असताना सर्वाधिक महत्वाचा संघ आहे. त्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना रोहा तालुक्यातून येत असताना आमचे मयूर दादा देशमुख आणि समीर लांगे आता बदलापूरकडे त्यांचं प्रस्थान सुरू आहे. म्हटलं जाता जाता ते भेट घेत आहेत की काय. मयूर आपलं सावकाशचं बदलापूरला आणि इथे मात्र सामना अतिशय रंगतदार झालाय. अनेक मान्यवरांची मांदियाळी इथे आपल्याला बघायला मिळते. फक्त विनंती आहे की समोरून ज्या बाईक जात आहेत त्यांना आता आम्हाला प्रेक्षकांकडून सूचना आलेली आहे की त्यांना जरा कृपया सर सांगा की त्यांनी हळू बाईक चालवा जेणेकरून जो दुर्ळा आहे तो व्यासपीठाकडे येणार नाही. थँक्यू. आशिष मोरेचा पहिला बॉल, लेग ब्रेकचा वापर, वेट अँड वॉचची पॉलिसी मैदानाच्या आतमध्ये. बॉलची वाट पाहिली आणि तदनंतर लावली सुद्धा. निलेशच्या बॅटमधून डीप एक्स्ट्रा कव्हरला चौक. पहिल्याच बॉलवरती स्वागत केलं आशिष मोरेचं. चौकारांना पहिल्या बॉलला चौकार येत असताना पाहायला मिळाला. अपेक्षित धावा तिकडे मात्र आपण जर पाहिले तर हव्यात अशा येत असताना पाहायला मिळतील. आडवा बॅटनं मिड विकेटला फिरवलाय. अगदी ऑफ साईडचा बॉल लेग साईडला बळजबरी आणि नंतर मिड विकेटला पार. बॅक टू बॅकचा दुसरा वार मैदानाच्या आतमध्ये रोट खुर्द टीमचे सगळेच खेळाडू झालेत गार, कारण की दुसरा निलेश पट्ट्यानं ठोकलाय. चौकार. पाहायला मिळतात. चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती तुम्ही पाहता तब्बल 18 धावा. बॅक टू बॅकच्या 2 बॉलवरती चौकार येत असताना पाहायला मिळालं. आशिषला कमबॅक आणावा लागेल. ओ लेग ब्रेक लांबून टाकला. प्रणय फंबल होत असताना पाहायला मिळेल. खराब फिल्डिंग. स्वतःला सावरेल बॉलची फेक करेल ना तद्वर 1 मिळते धाव. 1 धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना 19 धावा. 19 आकडा इम्पॉर्टंट राहिला आपल्या भारतासाठी, महाराष्ट्रासाठी. अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत काळ आपण जगात बारी 19 फेब्रुवारी साजरी केली आहे.
या वेळेला लेग ब्रेकचा वापर, मोठी अपील, चपळाई बघा. राणा हुशार आहे, राणा चतुर आहे, राणाकडे क्षमता, त्याच्याकडे ताकद आहे, त्याला माहिती आहे कधी कुठे आणि काय करायचं आहे. तो क्लोज आला आणि त्यानंतर त्यानं स्टंपवरती बॉल मारला, पण सनीलनं बॅट टिकली होती आणि अशा परिस्थितीमध्ये तो वाचलाय. डॉट बॉल, कमबॅक आशिष मोरेचा. पुन्हा लेग ब्रेक, स्वतः धडपडल्या, बॉलला स्क्वेअर लेगला फेकून दिल्या, वन बाउन्स सीमा रेषेच्या पलीकडे. आता सनीलच्या बॅटमधून चौकार. आज सगळे मात्र आपण जर पाहिलं तर मार्केट जाम केलं या पालीच्या मानाच्या स्पर्धेने. एकंदरीत आपण जर पाहिलं तर मिलिंद दादा देशमुख यांच्या माध्यमातून पुरस्कृत गेलेल्या स्पर्धेनं MD धमाका बिग बॅश पाली 2026 भव्य दिव्य तुम्ही पर्व पाहताय. शिवजयंतीच्या शुभदिनी या स्पर्धेला सुरुवात केली आहे आणि आज खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर दुसऱ्या दिवसामध्ये पदार्पण आपण केलंय. बॉल थोडा जास्तीचा वरती गेला, जे सगळे ज्वाला नागुटण्याचे प्रेक्षक शोधतात, कारण की त्यांना माहिती आहे मॅच बॉल हवा आहे. समोरचा बॉल खोलात टाकला होता फिल्डर शुभम मोरे, बॉलच्या खाली फिल्डिंग चांगली आहे, बॉलची फेक त्याहून चांगली सिंगल मिळते. एकच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 12.00च्या सरासरीनं बॅटिंग करत असताना टीम तुम्ही पाहताय ज्वाला नागोटने पोहोचले 24 या आकड्यावरती. 2 ओव्हरचा खेळ संपला, 24 बनल्यात, इथून पुन्हा 24 आला, 12 मध्ये तर 48 बनतात, पण तुम्हाला 52चा पाठलाग करायचा आहे. माफी असावे, 51 धावांचा पाठलाग करायचा आहे. 12ला 24 बनला, इथून पुढे 12 बॉलमध्ये अजूनही आपण जर पाहिलं तर 27 धावांची आवश्यकता बाकी आहे. तो झाडाच्या सरळ मागे गेलाय, बॉल समोरच आहे, जास्त लांब नाही गेलाय. चला फास्ट खेळा विनंती करतोय. नवीन गोलंदाज राज मोरे बॉलिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळेल. सर्वाधिक कमी कालावधीमध्ये रोडखुर्द गावाचं क्रिकेट खेळायला त्यानं सुरुवात केली. असोसिएशन मर्यादितचा प्रवास त्याचा तालुकानीय गटामध्ये झालाय आणि अप्रतिम दर्जाचा गोलंदाज निशीच्या पावलावरती पाऊल ठेवत असताना राजला आपण नेहमीच पाहिलंय. तो आता बॉलिंगसाठी तिसऱ्या षटकासाठी या मॅचची इम्पॉर्टंट ओव्हर आहे. धावा थांबवायच्यात आणि त्या धावा बनवायच्यात. मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना ज्वाला नागोटने कमी गतीनं लेग ब्रेकचा वापर, इकडे फिल्डर, हो चांगली फिल्डिंग. आशिषचं कौतुक करावं लागेल, बॉडीचा योग्य वापर, बॉडी बॅलन्स करत असताना बॉलला त्यानं आतमध्ये आणलं आणि अशा परिस्थितीमध्ये 2 धावा आरामामध्ये कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. सीमारेषेच्या जवळ असणारे सगळे प्रेक्षक वर्ग सगळ्यांना विनंती करतोय, चला त्या मुलांना विनंती आहे की आपण जो हिरवा पट्टा मागे व्हा, कारण सामना अतिशय रंगतदार स्थितीमध्ये आहे. रोहा विरुद्ध नागोटणे एकाच तालुक्याचे 2 संघ आहेत. चला संयोजक आपले इचू यांना विनंती आहे की घ्या त्यांना जरा मागे घ्या प्लीज. सनीच्या अगेन्स्ट राज, पुढचा बॉल. यावेळेला लेग ब्रेकचा वापर करत असताना गॅप स्ट्रोक, गॅप मोठा, धावाचा पडणार नाहीये तोटा. सनीलच्या बॅटमधून आलाय हा पुन्हा चौकार मोठा. थँक्यू. चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती सध्याच्या घडीला 30 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. 21 धावांची आवश्यकता मॅच मध्ये अजूनही बाकी आहे. येणाऱ्या 10 बॉलमध्ये 21 धावांची गरज. राज मोरेला कमबॅक आणायचं या मॅच मध्ये. सनी आक्रमण चढवत असताना पाहायला मिळते. सनीनं बॉल खेळलाय, आडवा बॅटनं स्क्वेअर लेग मध्ये चाललाय. आशिष धावतोय, सिंगल तर मिळेल, एकच धाव मात्र स्कोर कार्ड वरती मिळते. मॅच शेवटच्या ओव्हर पर्यंत जाणार आणि गेल्यानंतर शेवटच्या बॉल पर्यंत रंगणार यात ते मात्र शंका नाहीये, कारण की दोन्ही टीमकडे दिग्गज खेळाडू आहेत, दोन्ही टीमकडे अप्रतिम दर्जाचे फलंदाज आहेत, त्याच वेळेला गोलंदाज त्याच थाटणीचे आहेत. पण हे मैदान आणि ही खेळपट्टी या पाली विभागाची आहे, तिथे फक्त षटकार चौकाराची भाषा बोलली जाते. आणि होय, तेच सांगत असताना निलेशच्या बॅटमधून लॉंग ऑफला षटकार. बॅटिंग
निलेशच्या बॅटमधून आक्रमण होतं. तो शांत होता, वादळ आधीची शांतता असावी. आता त्याच्या बॅटमधून धावा येतात. बिग हिट बॅकफुटला जाऊन कट केलाय, डीप एक्स्ट्रा कव्हरला, सीमा रेषेच्या पार. निलेशच्या बॅटमधून अजून एक वार, चौकार. या मॅच मध्ये आपण तर पाहिलं तर निलेशच्या समोर राजची गोलंदाजी चालत नाहीये काही. 7 बॉल मध्ये आता 10 धावांची आवश्यकता. शेवटचा बॉल चांगल्या दर्जाचा पाहायला मिळाला. मिड ऑफ द फिल्डर तिकडे एकदा तर मिळेल. दुसऱ्या धावीसाठी बॅटर धावलेत आणि पाहता पाहता 2 धावा आरामामध्ये कंप्लीट. सॉरी, एकच. इथे 6 चेंडू आणि अपेक्षित धावा असतील त्या 9. 6 चेंडू 9 धावांची आवश्यकता. कुठला सामना कुठे आला, जिकडे 12 बॉल मध्ये तब्बल मैदानाच्या आतमध्ये अपेक्षित धावा होतं, तर तब्बल 27 हवा होता 12 मध्ये. आता तीच मॅच इथून पुढे येणारे 6 बॉल आणि 9 धावांची गरज. पाण्याची पूर्तता करा. पाण्याची मागणी केली जाते. पाण्याची पूर्तता मैदानाच्या आतमध्ये आपण करूया. पाण्याची पूर्तता मैदानावरती करा. मैदानाच्या आतमध्ये एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक होईल. आपण समालोचन कक्षामध्ये एक छोटासा डीजे ब्रेक घेऊया. एक सुमधुर संगीत ऐकूया आणि पुन्हा या रंगतदार मॅचच्या दिशेने येऊया. का बसून अगदी प्रेक्षकांची मनं जिंकणारे हे संगीत त्यांनी वाजवले. आमच्या ज्ञानेश्वर फोंडे सर आलेले आहेत, राकेशजी भोईर आलेले आहेत, तर आदरणीय राकेश बेलोसे सर इथे आलेले आहेत, त्यांचे आपण सहर्ष स्वागत करूया. विनंती आहे. संदेशजी सोनकर इथे आलेले आहेत, आमचे शिरीष मांढरे आलेले आहेत. या सगळ्यांचं आपण शब्दसुमनाने स्वागत करतो. इनिंग ब्रेकमध्ये आपण आलेल्या सगळ्या महिला माता भगिनींचं सहर्ष स्वागत करतोय. बेलोसे सर या आपण विराजमान व्हा आणि लगेचच या इनिंग ब्रेकमध्ये चला मॅच चालू करा. सामन्याला सुरुवात करतोय. ड्रिंक्स ब्रेक समाप्त होत असताना पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये 6 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता असताना बॉलिंगसाठी राणा मोरेने असे कारनामे बरेचसे केलेत. सगळ्यांना माहिती आहे राणा याचा बॅटर म्हणून त्याच्याकडे आपण पाहतो, तो बॉलर म्हणून सुद्धा चांगली कामगिरी करू शकतो. तेवढी ताकद आणि क्षमता त्याच्याकडे आहे. आणि होय, आता करून दाखवावं लागेल. हाफ चान्सेस आहेत फुलमध्ये कन्वर्ट करायचे. 6 बॉलमध्ये 9 धावा थांबवायच्यात निलेशच्या अगेन्स्ट. पहिलाच बॉल, या मॅचची हवा काढणारा पहिला हवाई सफर, सिक्सर. मध्ये आला. आता 5 बॉल मध्ये 3 धावांची आवश्यकता. 3 बॉल मध्ये 5 असते तर मजा आली असती या मॅचला बघायला. कमी गतीने टाकला होता, त्याच्यावरती आक्रमण, सामना संपवून टाकलाय. टीम ज्वाला नागोटणे या टीमच्या नावावरती विजय येत असताना पाहिले मेल. विजयी संघाचे अभिनंदन, पराभूत संघाचे मनपूर्वक कौतुक आणि दोन्ही संघांना पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि खरंच निलेश, हर्षजी, तुम्ही सांगितलं की अप्रतिम खेळाडू आहे आणि मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की सतीशदादा अप्रतिम भजन सुद्धा बोलतो. आपण जर जोगेश्वरी मातेच्या मंदिरामध्ये 9 दिवस जी भक्ती सेवा आपण जी पाहतो त्यामध्ये निलेशचा वाटा आहे आणि खूप जवळचा मित्र माझा सहकारी राहिला आहे आणि त्याच्या माध्यमातून जबरदस्त फटकेबाजी बघितली. राणा निशी हे सुद्धा आपल्या काळजातले खेळाडू आहेत. राणा आहे, आपला आशिष आहे, ही सगळी मंडळी आहेत, ही सगळी पोरं आहेत ज्यांनी रोहा नगरीचं नाव, रोहा तालुक्याचं नाव खूप मोठं केलेलं आहे. आणि दुसऱ्या बाजूला नागोटणे